नमस्कार. कोकणी काकू चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ताजा ताजा ओला जवळा आलेला आहे त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्याला कोण कोलिम बोलतो, कोण जवळा बोलतो. आजच ताजा पहिल्यांदाच आला आहे यावर्षी. अजून आंबे पण नाहीयेत. तर बघूया, मी आता तुम्हाला चुलीवर चांगला मस्तपैकी जवळा बनवून दाखवते. जवळा बनवण्यासाठी मी कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद, लाल तिखट. मिरचीतला मला पिवळा बनवायचा आहे, पण मी थोडासा कलरसाठी लाल तिखट टाकणार आहे. मी आता बनवायला घेते. आणि अजून एक, आता आंबे नाहीयेत म्हणून मी हा हिरवा टोमॅटो घेतलाय. कुणाला आवडत असेल तर टाकायचा, नाही आवडला तरी नाही टाकला तरी चालतो, पण मला आवडतो म्हणून मी टाकते. काहीतरी नवीन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. आता मी बनवायला सुरू करते. तेल टाकते 2 पळ्या. कांदा टाकला मी पहिला, मिरची, कांदा फोडल्याच्या नंतर बाकी सगळं आपण हळद मीठ टाकू. कांदा मस्तपैकी लाल कलर होईल तो फोडलाय. आता मी त्यात टाकते कच्चा टोमॅटो. त्याच्यानंतर टाकते हळद, लाल तिखट, असं चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं. एकत्र सगळं मिक्स झालं की आता टाकते त्याच्यात कोलिम. पाणी नाही टाकायचं त्याच्यात. एकत्र चांगलं मिक्स झालं की वाफेवर शिजवायचं. एक जरा वाफ आली की नंतर आपण टाकूया मीठ. झाकण ठेवते आता. मस्त वास येतो. आता मी टाकते मीठ. टाकायचं चवीपुरतं मीठ. टाकून झालं आता आपल्याला परत हलवून घ्यायचं. परत झाकण ठेवते. चला, गरमागरम आपला जवळा तयार आहे.
मस्त येतो एकदम. गरमागरम जवळा आपला तयार. तर टाकूया कोथिंबीर. गरमागरम तांदळाची भाकरी आणि ताजा मस्तपैकी असा वास, सुगंध एकदम सुटलाय, असा ताजा ताजा जवळा. तुम्हाला पण ही ओल्या जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गरमागरम जवळा भाकरी तुम्ही खायला या. छानच झाले.